घरामागील ऊसाच्या शेतात गांजाची लागवड उघड, एकाविरुद्ध गुन्हा. कुरुंदवाड पोलिसांची कारवाई. 5 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त. गांजा खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीचीही चौकशी. कुरुंदवाड तालुका शिरोळ. आलास येथील घरामागील ऊसाच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार कुरुंदवाड पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला. या प्रकरणी रमेश चंद्रकांत आलासे वय 68 राहणार आलास तालुका शिरोळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने आलास येथील गट क्रमांक 54 मधील ऊसाच्या शेतावर छापा टाकला. तपासणी दरम्यान ऊसाच्या पिकामध्ये लपवून ठेवलेली गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून सुमारे 5 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. जप्त करण्यात आलेले गांजाचे झाड सुमारे 7 फूट उंचीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. झाडांची वाढ आणि परिस्थिती पाहता यापूर्वीही अशा प्रकारची लागवड करून गांजाची विक्री करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी पंचनामा सुरू असताना चाकूसुरीला धार लावण्याचा व्यवसाय करणारा एक फिरस्ती व्यक्ती तेथे आला. तो गांजा खरेदी करण्यासाठी आल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. प्राथमिक माहितीची नोंद घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. या घटनेमुळे संबंधित ठिकाणी गांजाची विक्री होत असल्याच्या संशयाला अधिक बळ मिळाले आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी ज्ञानदेव सानप, विवेक कराडे, अविनाश भोसले यांच्यासह पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SR News 24 कुरुंदवाड.